नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पुढच्या पॉईंटला सुरुवात करत आहोत। आपला पुढचा पॉईंट आहे मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये। आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये शिकणार आहोत। त्याआधी मित्रांनो, आपण थोडी रिव्हिजन घेऊया। आपण मागील लेक्चरमध्ये सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ बघितला, त्याचबरोबर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या व्याख्या आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती आपण बघितली। तर आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या समजून घेऊया। अत्यंत लहानात लहान घटकाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय। मित्रांनो, तुम्हाला आता कळालंच असेल की सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अत्यंत लहानात लहान घटकाचा अभ्यास करणारे शास्त्र। मग आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये हा पॉईंट शिकणार आहोत। हाही पॉईंट खूप इम्पॉर्टंट पॉईंट असेल। आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये या पॉईंटला सुरुवात करूया। त्यामध्ये मित्रांनो, एक नंबर आहे वैयक्तिक आर्थिक घटकाचा मित्रांनो, आपण आपला पहिलं वैशिष्ट्य आहे वैयक्तिक आर्थिक घटकाचा अभ्यास। मित्रांनो, आपण सूक्ष्म अर्थशास्त्र या संकल्पनेमध्ये बघितलंच आहे की अत्यंत लहानात लहान घटकाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय। मग मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्र हे वैयक्तिक घटकाचा अभ्यास करतं, म्हणून सूक्ष्म वैयक्तिक आर्थिक घटकाचा अभ्यास हे एक सूक्ष्म अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे। मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट व्यक्ती त्याचबरोबर विशिष्ट उद्योग संस्था म्हणजे मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट व्यक्ती समाविष्ट असतात। त्याचबरोबर सूक्ष्म अर्थशास्त्र हे विशिष्ट उद्योग संस्थेचा अभ्यास करतं, म्हणून वैयक्तिक आर्थिक घटकाचा अभ्यास हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे। मित्रांनो, त्यानंतर आपला 2 नंबर आहे किंमत सिद्धांत। मित्रांनो, किंमत सिद्धांत हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे। मित्रांनो, आपण बघितलं आहे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये की सूक्ष्म अर्थशास्त्र हे वस्तूच्या किंमत निश्चिती सिद्धांत मांडते। वस्तूच्या किंमत निश्चिती आणि उत्पादन घटकाच्या किंमत निश्चिती म्हणजे मित्रांनो, आपण व्याप्तीमध्ये बघितलंच की वस्तूच्या किंमत निश्चिती सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो, म्हणजे वस्तूच्या किंमत निश्चितीचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो। आणि त्याचबरोबर जे आपले उत्पादनाचे घटक आहे, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, या घटकांना काय काय किमती मोबदले दिले पाहिजे, त्याच्यासुद्धा किंमत, यांना काय काय किंमत दिली पाहिजे, याचा सुद्धा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो मित्रांनो। म्हणून किंमत सिद्धांत हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे। त्यानंतर मित्रांनो, 3 नंबर आहे आंशिक समतोल। मित्रांनो, सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र हे अत्यंत लहानात लहान घटकाचा अभ्यास करतं। याला तुम्हाला माहीत झालं असेल की सूक्ष्म अर्थशास्त्र हे अत्यंत लहानात लहान घटकाचा अभ्यास करतं। मग सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये आंशिक समतोल राखला जातो। मग आंशिक समतोलचा अभ्यास हा सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये केला जातो, म्हणून आंशिक समतोल
हे एक सूक्ष्म अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्र हे अत्यंत लहानात लहान घटकाचा अभ्यास करतं. म्हणजे मित्रांनो, आंशिक समतोल म्हणजे समतोल म्हणजे काय, नेमकं दोन व्यक्तीचं संतुलन होणे, म्हणजे दोन घटकांचं संतुलन म्हणजे समतोल. पण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र ह्या संकल्पना एकसारख्या नाहीत. म्हणून आंशिक समतोलाचा अभ्यास हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो आणि सर्वसाधारण समतोल त्याचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. ते आपण स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये बघणारच आहोत. म्हणून आंशिक समतोल हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर मित्रांनो 4 नंबर आहे विशिष्ट गृहीतकावर आधारित मित्रांनो, विशिष्ट गृहीतकावर आधारित हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे. ते आपण समजून घेऊया मित्रांनो. विशिष्ट गृहीतकावर आधारित हे एक सूक्ष्म अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे. त्यामध्ये मित्रांनो आपल्याला इतर परिस्थिती कायम असताना मित्रांनो इतर परिस्थिती कायम असताना हे एक गृहीत आहे. म्हणजे मित्रांनो, ज्यावेळेस आपण पुढे सिद्धांताचा अभ्यास करणार आहोत, त्यामध्ये मागणी सिद्धांत असेल, घट्ट सीमांत उपयोगिता सिद्धांत असेल, पुरवठ्याचा सिद्धांत असेल, या सिद्धांताचा अभ्यास करताना आपल्याला नियम लिहिताना सुरुवात इतर परिस्थिती कायम असताना ह्या गृहीताने करायची. मित्रांनो, हे गृहीत आहे. ह्या गृहीताचा अभ्यास हा सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो मित्रांनो. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र हे विशिष्ट गृहीतकावर आधारित असतं. म्हणजे मित्रांनो, ज्यावेळेस आपण सिद्धांत डिटेलमध्ये बघणार आहोत, त्यावेळेस आपल्याला सिद्धांत लिहित असताना इतर परिस्थिती कायम असताना इथून आपल्याला सुरुवात करायची आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण सिद्धांताचा नियम लिहिणार आहोत, त्यावेळेस इतर परिस्थिती कायम असताना आणि मग आपण पुढं सिद्धांताच्या नियमाला सुरुवात करणार आहोत. हे आपल्याला लिहिणं कंपल्सरी आहे मित्रांनो. त्यामुळे हे गृहीत आहे इतर परिस्थिती कायम असताना. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र हे विशिष्ट गृहीतकावर आधारित असतं. त्यानंतर मित्रांनो 5 नंबर आहे विभाजन पद्धतीचा वापर. मित्रांनो, विभाजन म्हणजे मित्रांनो वाटप. विभाजनाला आपण दुसरा शब्द वाटप म्हणू शकतो. विभाजन करणे म्हणजे वाटप करणे. आता विभाजन पद्धतीचा वापर हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे. पण ते कसं आहे ते आपण बघूया मित्रांनो. एक्झाम्पल, सूक्ष्म अर्थशास्त्र हे अत्यंत लहानात लहान घटकाचा अभ्यास करतं. आपण बघितलंच काल एक उदाहरण. आज समजा आपली ही अर्थव्यवस्था आहे आणि त्याच्यातलं आपलं एक गाव आहे आणि आपल्या समजा गाव एक छोटा भाग आहे आपला, याचा अभ्यास हे सूक्ष्म अर्थशास्त्र करतं. मग मित्रांनो, ज्यावेळेस सरकार कर वसूल करतं, GST कर झालं, मग ते वसूल करत असताना सरकारला लहान्या भागापर्यंत पोहोचता येत नाही. मग सरकार सूक्ष्म अर्थशास्त्राचा आधार घेऊन ह्या लहानात लहान भागातल्या लोकांपासून कर वसूल करतं. म्हणजेच जसं कर झालं असं विभाजन केलं जातं मित्रांनो. कर आहे जे सरकारला जिथून सरकार ज्या पद्धतीने उत्पन्न मिळतं त्याचं विभाजन केलं जातं. म्हणून विभाजन पद्धतीचा वापर हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर मित्रांनो 6 नंबर आहे सीमांत तत्वाचा वापर. मित्रांनो, सीमांत म्हणजे काय आपण ते बघूया. मित्रांनो, सीमांत म्हणजे एकूण उपयोगितेपासून वाढीव मिळालेली उपयोगिता. मग आपण याचं एक उदाहरण बघूया. मित्रांनो 1 2 3 हे वस्तूचे नग आहेत. नग
मग मित्रांनो इथं आपण एकूण उपयोगिता घेऊ. मग समजा एक नग असताना आपली एकूण उपयोगिता 10 आहे, 2 नग असताना ती 15 झाली, 3 नग असताना 25 झाली. आता मित्रांनो नग एक असताना एकूण उपयोगिता 10 आहे म्हणजे सीमांत उपयोगिता 10 असणार. पण आपल्याला सीमांत उपयोगिता म्हणजे काय आपण परत एकदा बघूया. एकूण उपयोगितेपासून वाढीव मिळालेली उपयोगिता. पहिले एकूण उपयोगिता किती होती? 10 होती. ती 10 होऊन किती झाली? 15 झाली. मग वाढली किती मित्रांनो? 10 ते 15 मध्ये 5 ने. मग ही 5. परत मित्रांनो वस्तूचे नग 2 असताना आपली एकूण उपयोगिता 15 होती. वस्तूचे नग 3 झाल्यावर आपली एकूण उपयोगिता ही 25 झाली. मग 15 पासून 25 पर्यंत आपली उपयोगिता वाढत गेली. मग 15 ते 25 याच्यामधला डिफरन्स किती? 10. मग आपली सीमांत उपयोगिता 10. मित्रांनो खूप सोपा आहे सीमांत उपयोगिता. आपण हे सेकंड चॅप्टरमध्ये याचा सिद्धांत सुद्धा शिकणार आहोत. तरी सीमांत म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल की एकूण उपयोगितेपासून, एकूण उपयोगिता म्हणजे ही एकूण उपयोगिता, एकूण उपयोगितेपासून वाढीव मिळालेली उपयोगिता. म्हणजे एकूण उपयोगितेपासून वाढीव मिळालेली उपयोगिता किती? याच्यामधला फरक आला 5, यांच्यातला आला 10. म्हणजे 10 आणि 15 दोन्ही मधला डिफरन्स 5 आला 5. 15 आणि 25 दोन्ही मधला डिफरन्स 10 आला 10. याला म्हणतात सीमांत उपयोगिता मित्रांनो. अशा पद्धतीने सीमांत तत्वाचा वापर हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर मित्रांनो 7 नंबर आहे बाजार रचनेचे विश्लेषण. मित्रांनो आपलं 7 नंबरचं वैशिष्ट्य आहे बाजार रचनेचे विश्लेषण. मित्रांनो बाजार रचनेचे विश्लेषण हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे. बाजार रचना म्हणजे मित्रांनो काय? बाजार रचना. मित्रांनो बाजार रचना म्हणजे आपण सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बाजार करू शकतो. मग एक्झाम्पल पूर्ण स्पर्धा असेल, त्याचबरोबर अपूर्ण स्पर्धा असेल, मक्तेदारी असेल, मक्तेदारी युक्त असेल, किंवा भांडवल बाजार असेल. म्हणजे मित्रांनो आपलं जी बाजाराची रचना आहे म्हणजे आपला बाजार कोणत्या प्रकारचा आहे? पूर्ण स्पर्धेचा आहे की अपूर्ण स्पर्धेचा आहे की मक्तेदारीचा आहे, मक्तेदारी युक्त आहे किंवा भांडवल बाजार आहे, याचं विश्लेषण सूक्ष्म अर्थशास्त्र करतं. म्हणून बाजार रचनेचे विश्लेषण हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर मित्रांनो 8 नंबर आहे मर्यादित व्याप्ती. मित्रांनो आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अर्थामध्येच बघितलं की सूक्ष्म अर्थशास्त्र अत्यंत लहानात लहान घटकाचा अभ्यास करतं. पण मित्रांनो सूक्ष्म अर्थशास्त्र हे लहानात लहान घटकाचा अभ्यास केल्यामुळे त्याचं कार्यक्षेत्र एकच असणार मित्रांनो. व्याप्ती कशी असणार? मर्यादित. मित्रांनो मर्यादित व्याप्ती म्हणजे आपण बघितलं उदाहरणामध्ये विभाजन पद्धतीच्या वापरामध्ये की सूक्ष्म अर्थशास्त्र हे लहान घटकाचा अभ्यास करतं. हा एक छोटा घटक आहे. मग छोट्या घटकाचा अभ्यास केल्यामुळे त्याची व्याप्ती, त्याचं कार्यक्षेत्र हे मर्यादित असतं. त्यामुळे मर्यादित व्याप्ती हे सूक्ष्म अर्थशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे. अशा पद्धतीने मित्रांनो आपले 8 सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य होती. इथे आपलं सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये हा पॉईंट संपलेला आहे. आणि मित्रांनो खूप सोपे पॉईंट आहेत. टोटल आपल्याला 8 पॉईंटचा अभ्यास सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये करायचा आहे. आणि आपण नेक्स्ट पॉईंट सूक्ष्म अर्थशास्त्राचे महत्त्व शिकणार आहोत. तरीही मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि पुढचे लेक्चर बघण्यास विसरू नका. थँक्यू.